नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत SSC बोर्ड प्रश्नपत्रिका हिंदीची. तर विद्यार्थी मित्रांनो, 80 मार्कची प्रश्नपत्रिका लोक लोक भारती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे काही सूचना दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे काही सूचना दिल्या आहे. सूचना वाचून तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे गद्य विभाग 1. तर मित्रांनो, विभाग 1 गद्य 20 गुणांसाठी मित्रांनो 20 अंक म्हणजे मित्रांनो 20 गुणांसाठी तुम्हाला असणार आहेत मित्रांनो. पहिला प्रश्न, तर मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला असणार आहे 8 मार्कासाठी. पहिल्या प्रश्नामधील तुम्हाला असणार ह्या 8 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला हा उत्तर दिला आहे आणि हा उत्तर वाचून तुम्हाला हे उत्तर द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं 1 मार्कसाठी 2 मार्कसाठी इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा उत्तर लिखित. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वरील उत्तर वाचून तुम्हाला याचे उत्तर द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचं 3. तर मित्रांनो 3 वरती पण तुम्हाला इथे काही गद्यांश में उल्लेखी अंग्रेजी शब्द लिखे. तर मित्रांनो, त्या उतार्यामध्ये अंग्रेजी शब्द आले. तर मित्रांनो, तर तुम्हाला इथे लिहायचे 2 शब्द 1 मार्कासाठी असणारे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली इथे 4 मार्कासाठी मित्रांनो तुम्हाला इथं 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखणे. विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कांसाठी तुम्हाला हे असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली यायचे निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा काही दुसरा दिलेला आहे. तर मित्रांनो, हा पण तुम्हाला 8 मार्कांसाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे तुम्हाला इथं या कृती दिलेला आहे. या कृती हा उत्तर वाचून या कृती सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं पण एक कृती दिलेली आहे. तर त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला इथं तुम्हाला 25 ते 30 शब्दांमध्ये तुमचे विचार मांडायचे आहे. इथे तुम्हाला विषय दिला आहे साधा जीवन उचित विचार. विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे तुम्हाला इथं ई दिलेला आहे. प्रश्न पहिल्यामधील ई. तर मित्रांनो, इथे तुम्हाला पण पुन्हा एक 4 मार्कांसाठी इथं एक तक्ता दिलेला आहे, म्हणजेच पठित गद्यांश दिलेला आहे. तर मित्रांनो, हा वाचून तुम्हाला खाली काय उत्तर द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला 4 मार्कासाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे विभाग 2 पद्य 12 गुणांसाठी असणार आहे मित्रांनो, 12 अंक. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिला काही कविता आहे, ती कविता तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता वाचून तुम्हाला हे खालील उत्तर द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे. त्याच्यानंतर खाली प्रश्न दुसऱ्यातील निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहे इथं. तर मित्रांनो, 6 मार्कांसाठी या तुम्हाला कवितेच्या ओळी दिल्या आहे आणि या कवितेच्या ओळीवरून तुम्हाला काही खाली प्रश्न विचारले आहे. ते प्रश्नांची उत्तर तुम्हाला खाली लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे विभाग 3. विभाग 3 मध्ये मित्रांनो, विभाग 3 पूरक पठण 8 मार्कांसाठी असणारे मित्रांनो. 4 मार्कांसाठी पहिला उत्तर असणारे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला इथे तुम्हाला या उत्तरावरून काही प्रश्न विचारले, ते प्रश्नांची उत्तर द्यायची. इथे तुम्हाला भ्रष्टाचार 1 कलंक याच्यावर तुम्हाला 25 ते 30 ओळी लिहायच्या 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्य कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही दिले तो ती कवितेची वाचून तुम्हाला इथं उत्तर द्यायची मित्रांनो. 4 मार्कांसाठी असणारे मित्रांनो, हे वाचून तुम्हाला 4 मार्कांसाठी याची खालची उत्तर द्यायची. तर मित्रांनो, इथे तुम्हाला पहिली कृती दिली आहे 1 मार्कांसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला दुसरी कृती दिली आहे 1 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं कोशिश करने वालों की हार नहीं होती इस विषय पर 25 से 30 शब्द में अपने विचार लिखे 2 मार्कांसाठी असणारे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली मित्रांनो, विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण 14 मार्कांसाठी मित्रांनो. 14 मार्कांसाठी भाषा अध्ययन व्याकरण आहे मित्रांनो. सूचना के अनुसार कृती कीजिए. तर मित्रांनो, इथे तुम्हाला काही सूचना दिल्या आणि त्या सूचनानुसार तुम्हाला ही कृती करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला इथे स्वर संधी दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला संधी विग्रह संधी मित्रांनो 1 मार्कासाठी आहे अथवा 2 मित्रांनो. तुम्हाला जर हे जमत नसेल तर खालचं पण तुम्ही लिहू शकता. तर मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे निम्नलिखित वाक्य में से किस एक की सक्रिया पहचान करो उसका मूल रूप कीजिए. 1 मार्कासाठी मित्रांनो तुम्हाला हे विचारलं आहे. किसी भी एक 2 दिलेला आहे मित्रांनो, त्याच्यापैकी कोणता पण एकचा सोडायचा आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला 5 मध्ये निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. तर मित्रांनो, 1 मार्कासाठी आहे किसी भी एक. मित्रांनो, या देखना तोडणं या दोघांपैकी कोणाचं पण एकचं प्रथम प्रेरणार्थक रूप द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला 6 मध्ये तुम्हाला हे मुहावरे विचारलेले आहे. मुहावरांचे अर्थ तुम्हाला लिहायचे. तर मित्रांनो, तर तुम्हाला मुहावरचे अर्थ येत नसेल तर मित्रांनो, तुम्हाला इथं अथवाला पण दिलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 7 काही तुम्हाला
इथं काही दिलेलं आहे. त्याच्यानंतर कारकचिन्ह, कारकभेद तुम्हाला इथं लिहायचे आहे 1 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली यायचं निम्नलिखित वाक्यों में रचना उचित विधान का प्रयोग करने वाला फिर से लिखे. तर मित्रांनो तुम्हाला इथे 1 मार्कासाठी काही विचारले गेलेलं आहे प्रश्न. तर मित्रांनो त्याच्या खाली 9वापर्यंत 2 मार्कासाठी प्रश्न विचारला आहे. अपूर्ण काळ, भूतकाळ, पूर्ण काळ याच्यामध्ये काही मित्रांनो सामान्य भविष्यकाळ पण आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला योग्य क्रम लिहायचे आहे मित्रांनो. काल परिवर्तन करायचे आहे त्याचे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली कालभेद पहिचानना. तर 1 मार्कासाठी तुम्हाला काल ओळखायचा आहे या वाक्यातील मित्रांनो. त्याच्यानंतर खाली मित्रांनो सेकंड निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना परिवर्तन कीजिए. तर मित्रांनो 2 वाक्यांपैकी एका वाक्यांचा अर्थार्थक वाक्य, प्रश्नार्थक वाक्य लिहायचं आहे 1 मार्कासाठी असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काय लिहायचे तुम्हाला इथं 11 निम्नलिखित वाक्यों में से की 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. तर मित्रांनो इथे तुम्हाला 3 वाक्य दिलेले आहे. याच्यापैकी 2 वाक्य शुद्ध करून लिहायचे 2 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली येतं 5 रचना विभाग उपजित लेखन 26 अंकांसाठी मित्रांनो 26 गुणांसाठी तुम्हाला हा 5वा प्रश्न असणार आहे मित्रांनो. 5 सूचना आवश्यकतानुसार परिच्छेद में लेखन अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं पत्रलेखन आलं आहे. तर मित्रांनो पत्रलेखन फर्स्ट 5 मार्कासाठी तुम्हाला पत्रलेखन असणार आहे मित्रांनो. इथं पण तुम्हाला 2 पत्रलेखन दिलेले आहे अथवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली यायचं आहे सेकंडमध्ये. तर मित्रांनो सेकंडमध्ये निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिसके उत्तर गद्यांश में एक वाक्य में है. तर विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन तुम्हाला 5 मार्कासाठी असणार आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली यायचे वृत्तलेखन 5 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो इथं काही तुम्हाला वृत्तांत लेखन म्हणजे मित्रांनो बातमी म्हणजे न्यूज रिपोर्ट द्यायची आहे मित्रांनो. इथं शिक्षक दिवसा समारोह का 70 से 80 शब्दों में वृत्त लेखन कीजिए. तर मित्रांनो 5 मार्कासाठी तुम्हाला इथं बातमी तयार करायची आहे. त्या मित्रांनो तुम्हाला अथवा कहाणी लेखन पण आहे मित्रांनो याच्यामध्ये. तर मित्रांनो 2 नंबर येतो तुम्हाला लेखन 5 मार्कांसाठी मित्रांनो. तुम्हाला याच्यावरती मित्रांनो वैज्ञाप लेखन करायचं आहे 50 ते 60 शब्दांमध्ये वैज्ञाप तयार कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली येतं निबंध लेखनमध्ये तुम्हाला 3 विषय दिले. 3 विषयांपैकी एका विषयावर तुम्हाला कमीत ते कमी 80 ते 100 शब्द में से निम्नलिखित कीजिए. कमीत कमी 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. तर मित्रांनो इथे 1, 2, 3 आहे. 3 पैकी एक कोणताही लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये PDF टाईप करा मित्रांनो. मी तुमच्या संग कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ही PDF नक्की पाठवून देईल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. मॅथ फर्स्टचा पण पेपर मी यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे, तो तुम्ही बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो सर्व 10thच्या प्रश्नपत्रिका मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकीत आहे. तर मित्रांनो एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा.